सगळ्या गोष्टी टेम्पररी बट 7.5 इज परमनंट. तीच 7.5 आज आपल्या सोबत नाही, लय आधीपासून आपल्या सोबत लागलेली आहे. विषय असा आहे, आपण आलो म्हणजे आपल्याला जायचं होतं लिंब काढायला लिंबूनीच्या आपल्या बागा. त्याच्यामुळे नाही का त्याच्या आधी आपण जरा ठिबक लावून दिलं होतं. म्हणलं चला थोडं लिंबूनीला पाणी बिनी जाईल. त्या पाणी बिनी जायचं ना 1.5 तास इथं मोकळीच मोटर चालली होती. ह्याला म्हणलं कुठून आलं नाही, सोल्युशन लावलेलं सगळं फेकून दिलंय. म्हणलं इतका लोड दिला होता काय आपण. नंतर आधी जाऊन तिथला कॉक बंद केला आणि नंतर घरी आलो तर बघितलं आपल्या ऊसाची लागवड चालू आहे. त्याच्यामुळे लोकांनी ऊस वगैरे तोडला होता, ट्रॅक्टर बिक्टर उभा केला. यायला चला लोड करायचं काम चालू होतं. आपल्याला काहीच नव्हतं करायचं, आपल्याला फक्त व्हिडिओ काढायचा होता. त्याच्यानंतर तिथून लोड वगैरे झाला, त्यांनी ऊस वगैरे बांधून टाकला. आता आपल्या 1.5 एकर ऊसाला जवळपास त्यांनी एवढा ऊस तोडला होता. त्याच्यात काय वाद नव्हता. वावर बिवार आपले एकदम ओके होतं. त्यांना सगळ्यांना वावर वगैरे दाखवलं, कसा लावायचा काय लावायचा सगळं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर घरी जाताना इथं थांबलो. दादूचं त्यांचं एकदम तगडं नियोजन चाललं होतं. चला म्हणलं त्यांचं नियोजन काय ते बी बघून चांगलं. त्यांचं घराचं वगैरे काम चालू होतं, पाया टाकायचं काम चालू होतं. यायला म्हणलं चांगलं आहे म्हणलं, यांनी बी काम दाखवलं. त्याच्यानंतर लिंब वगैरे तोडलेले आपण आपल्या बसलो गाडीवर आणि निघलो डायरेक्ट विसापूरच्या दिशेने. आता लिंबाला तर काही बाजार नाही, पण तरी म्हणलं चला ना पोटा पाण्यापुरतं नियोजन होऊनच जाईल. त्याच्यामुळे निघलो होतो आपण. पुढे रात्र बी झाली होती, जाऊ द्या. पण त्याला काय असं म्हणलं, तिथून गेलो इथं लिंबाच्या तिथं आपण बघितला काटा. यायला म्हणलं ते काटा बघितलाय ना, यायला माझ्यावरती जाणारे विरोधक अपोजिट डझन. आणि आपण आज केलं डायरेक्ट आपलं वजन 55 किलो आपलं वजन भरलं होतं. यायला म्हणलं 55 किलो जाऊ द्या म्हणलं, जेवढं असं तेवढं असं म्हणलं. तेवढं तर आपल्या लिंबाचं भरायला पाहिजे होतं, पण लिंबाचं 20 किलो भरलं आणि त्याच्यातून बी 3 किलो काढलं, 17.5 भरलं. तर 17.5 किलो 17 रुपयांनी किती झाले तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये सांगा. आपण काय बोलत.